बाबासाहेब, आज तुम्ही असते तर आम्हाला विचारलं असतं. मी तुम्हाला माणूस म्हणून उभं केलं, पण तुम्ही माणूस म्हणून जगलात का? आज तुम्ही असते तर तुम्ही सांगितलं असतं, मी संविधान दिलं नाही, तर मी स्वाभिमानाची दिशा दिली होती. आज तुम्ही असते तर तुम्ही सांगितलं असतं, शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नव्हे, शिक्षण म्हणजे कोणासमोरही मान खाली न घालता उभं राहण्याची ताकद. आज तुम्ही असते तर तुम्ही आरक्षणावर नुसती चर्चा केली नसती, तर स्पष्टपणे सांगितलं असतं, ज्याला इतिहास समजत नाही तो आरक्षणावर प्रश्न उभं करतो. आज तुम्ही असते तर तुम्ही तरुणांकडे बोट दाखवून ओरडले नसते, पण त्यांना सांगितलं असतं, क्रांती स्टेटसवर नाही तर क्रांती शिस्तीत दिसते. आज तुम्ही असते तर तुम्ही स्त्रीकडे बघून थांबले असते आणि म्हणाले असते, तू घराची जबाबदारी वाहतेस, पण समाजाची दिशा बदलण्याची ताकदही तुझ्यात आहे. तू शिकलीस तर पिढी शिकेल, तू उभी राहिलीस तर समाज उभा राहील. बाबासाहेब आज आपल्यात असते तर त्यांनी एक इशारा नक्कीच दिला असता, माझ्या नावावर भांडू नका, माझ्या विचारांवर चालायला शिका, कारण जग बदलायला भाषणं पुरत नाहीत, तर माणसं बदलावी लागतात. आत्ता गरज आहे नव्या नेत्यांची नाही, तर नव्या जबाबदार नागरिकांची. आज इथे असलेला प्रत्येक माणूस बाबासाहेबांचा विचार पुढे नेऊ शकतो. फक्त एक निर्णय घ्यायचा आहे. तो निर्णय असा, की मी अन्याय पाहून गप्प बसणार नाही. मी शिक्षणाला शस्त्र बनवेल. मी संविधान माझ्या जीवनात जगेल. आज बाबासाहेब शरीराने नसतील, पण त्यांचा विचार आजही प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभा आहे. हा विचार आवडला असेल, तर कमेंटमध्ये नक्की जय भीम लिहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय भीम, नमो बुद्ध.